गेल्या काही दिवसापासून जे धनंजय मुंडे आहे, यांच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसत आहे. काही दिवसापासून संतोष देशमुख यांचं प्रकरण सुरू आहे. त्याचबरोबर त्या प्रकरणाशी धनंजय मुंडे यांचा संदर्भ जोडला जात आहे. त्याचबरोबर आता धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे. याचं कारण बी तसंच आहे. धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळामध्ये शेतकऱ्यांसाठी जे धोरणं केले होते, त्या धोरणामध्ये धनंजय मुंडे यांनी बदल केला आहे. 2016चं जे डी-बी-टीचं जे योजना होती, त्या योजनेमध्ये धनंजय मुंडे यांनी हस्तक्षेप करून 2023ला धनंजय मुंडे यांनी बदल केला आहे. तर जवळ-जवळ सरकारने बरेचसे पंप खरेदी केले होते, ते पण ₹1,500 तर त्याच्यामध्ये फेरबदल केला आहे. म्हणजे तो पंप जवळ-जवळ ₹2700ला झाला आहे. म्हणजेच त्याची डबल किंमत झाल्यामुळं धनंजय मुंडे यांच्यावर कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. आपण बघतोय गेल्या काही दिवसापासून धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत आहे. कुठं हार्वेस्टरचे आरोप होत आहे, ऊसतोडणीचे आरोप होत आहेत. म्हणजेच या प्रकरणाशी धनंजय मुंडे यांचं कनेक्शन आहे, असे आरोप होत आहे. अनेक शेतकरी आरोप करत आहे. जे कृषी मंत्री असलेले धनंजय मुंडे हे 2023ला कृषी मंत्री होते. त्यावेळेस यांनी अनेक घोटाळे केले आहे, असा आरोप देखील कोर्टाकडून करण्यात येत आहे. आता धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत